काय बी म्हणा, लाली वहिनीला मानलंच पाहिजे. अरे लगा मुखवट्याच्या जोखमीची जबाबदारी स्वतःकडे घेणं म्हणजे काय खायचं काम ना. ती बी लगा गावातलं कोण तयार नसताना. अरे काय कसलं डेअरिंग आहे. अरे लाली वहिनीचं नाव जेवढं छोटं आहे ना, डेअरिंग तेवढंच मोठं आहे. अरे लाली वहिनी म्हणजे काय साध्या सुद्धा नाहीत, माझ्यासारखे तुफान तुफान. सोड रे, त्या माझ्यासारखे आहेत. छोटा पॅकेट बडा धमाका. हा, आणि असं बी नाही ना की त्यांना बाबा धोका काहीच माहित नव्हता आणि तवा त्या गेला. त्यांना आधी सांगितलं होतं सगळं काय काय होणार. तुरबी डिरिंग केलं लोक मानच पाहिजे करत. हो अरे विषयच नाही ना, शेवटी चहा कुणाच्या टपरूप येतात वहिनी. तुझ्या टपरीवर तर पेतच नसतील. म्हणून तर दडदाकट आहेत अजून. ए अर्धा आता नका काढू, मी काय आधी प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर द्या. जामकर साहेबांनी नरकी हडळीसाठी परवानगी न देणं चुकी बरोबर? चुकच आहे, सपशेल चुक आहे तर. हो जामकर साहेब. होय, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. नाही नाही, पण मला वाटतं ही जामकर साहेबांनी जे काय केलं ती चुकीचं केलंय. ए झुंजार, चेष्टा लय झाली नाही. म्हणजे नीट विचार केला तर मला खरंच असं वाटतं की जामकर साहेबांनी हे जे काही केले ते अजिबात चुकीचं नाही. म्हणजे नीट विचार करा, कुणी या सगळ्या उत्सवाचा फायदा घेऊ शकतो, वाईटी संधी आहे त्याला. पण एक गोष्ट खरी आहे बरं का, जोपर्यंत ही उत्सव होत नाही का नाही तोपर्यंत गावातलं काय बदलणार नाही. हा, काय रे, अजून मिटिंग चाललं तर तुमचे? अरे मिटिंग आहे पण गावकीची नाही. ह्या चार फुकट्यांची माझ्यासारख्या तुफानाबरोबर मिटिंग आहे. ए सारखं काय लावलं रे, तुफान तुफान. तू फान खाशील आता, कळलं ना? घ्या बस जरा. गोपाळ हे जाऊ दे, तू सांग आम्हाला नरकी हाडळी बद्दल तुझं काय मत आहे, सांग बरं. मला काय वाटायचं तेव्हा ठरलं की आपलं पुन्हा पुन्हा त्याच्या चर्चा कशाला. चर्चा नाही, पण बा सगळ्यांचं म्हणणं आहे की जामकर नजर मध्ये येऊन जर काय खोडा घातला तर अपशकून होईल ना. आणि मग मी पत्रकार म्हणून कशाला जन्म घेतलाय? अरे अशी तुफान बातमी करतो का नाही, कायद्या विरुद्ध श्रद्धा. काय की नाही, पण या जामकर साहेबाचं काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे बरं का. ए बरं चालू दे तुमचं, निघतो मी दुकानावर काम आहेत. अरे गोपाळ गोपाळ थांब थांब जरा. तू का बघितलं नाही का नाही मारके हाडळ उत्सव? मारके हडळ नाही, नरके हडळ बोलायचं नाही तर माणसं मारतेला ना. ए तेच ती तू बघितलं नाही का नाही का? आता बघ. आता बघ ना तू, म्हणजे कशी गर्दी असते आपल्या उत्सवाला. अरे लगा एवढं पब्लिक येतं का नाही, आणि त्यातल्या त्यात मिरवणुकीचा जर क्षण आला का नाही तेव्हा तो उंबऱ्याच्या आत एक माणूस असते, अख्खं गाव झाडून येतं. हे सांग रे याला. आता काय तूच सांग बाबा. अरे लय व्यापार असतो त्याला, असते का नाही? ते जाऊ दे. काय कपडे काय घालणार आहे? हीच योग्य संधी आहे. मिरवणुकीला सगळे जमले की आर्याकडून त्याच दरम्यान पैसे काढून घेतले पाहिजेत. लगेचच मंदिरातला खजाना त्याच दिवशी लुटला की मी इथून पळून जायला मोकळा. अगं बाई आर्या, काम करते होय ग? हा हो. हा बरं झालं काम करते बरं का, नाहीतर ना आमच्या फुलताईला एकटीला काम पडलं असतं बघ. बघितलं का किती काळजी आहे माझी रंजीला ती. मग ती तर हाईच. पोरी तुला एक विचारू का ग? बोला ना. हे बघ पोरी, तुझ्या आयुष्यात जे घडून गेलं असेल ते असेल बघ. आता पुढचा विचार करायला ग का? असं एकटीने किती दिवस काढशील ग? त्यामुळे आता लग्नाचा विचार मनावर घे. काय विचार केलायस का नाही? हा म्हणजे मिळालं कोणी की करेल ना. मग कसा पाहिजे तुला मुलगा? मी आवडते बघ. बाई फुलताई पोरगी तर लाजतीये वय ग. म्हणजे आधीच कुणी बघून ठेवलंय का काय? हो नाही हो, असं काही नाहीये. हा राहू दे पोरी, आमची वय अशी उगीच नाही वाढली. लय ऊन पावसाळ्याचा खेळ बघितलाय आम्ही, त्यामुळे माणसाच्या चेहऱ्याकडे बघून सांगू शकतो त्याच्या मनात काय चाललंय ते. हा सांग की. अगं रंजे, तिला नसेल सांगायचं तर कशाला मागे लागते ग? हाय का आता बोलत आहे मी का मागे लागले? जी दिसत ती बोलते. आणि तसं बी ना, हिला लाख कोणी पोरगा आवडू दे, हिच्या बाबाला नको आवडायला. त्याच्या परवानगी शिवाय होणारे काहीच लगीन. ए पोरी बघ, म्हणजे ना तुला माझा राग नको येऊ देऊ, पण तुझ्या भावाला आहे ना अजिबात काळीजच नाहीये. बाई किती गयावया केली मी का श्यामलचं सर्टिफिकेट द्या अपघात झाल्याचं म्हणून, पण तुझ्या भावाच्या काळजाला काही पाजर फुटला नाही. तुम्हाला सांगू का, दादा असाच आहे.
काहीही झालं ना तरी तो कायद्याच्या पलीकडे जाणार नाही. खरे पोरी तुझं, पण मला आता सांग, मला नातवानं काय करायचं? मी नाहीचं पोर आहे ते, त्याच्या भविष्याची चिंता आम्हालाच करायला नको का? श्यामलच्या अपघाताचे पैसे मिळाले असते ना बाई, सगळ्या चिंता मिटल्या असत्या, शिक्षणाचं सगळं होऊन गेलं असतं. मी नका ना रडू, मी बोलते दादासोबत एकदा. बोलशील ना नक्की त्याच्याशी? होय ग, बोलशील ना? हो हो, नक्की बोलेन मी. आता हळूहळू तुम्हाला रंग चढायला लागलाय. आता तुम्ही खरे राक्षस, डेंजर राक्षस वाटायला लागलाय. तुम्ही दिसल्यापासून मला कळायला लागलंय मी जे काय करते ते बरोबरच करते. या तुमच्या चेहऱ्याकडे बघून मला कळतंय माणसातला राक्षस असा उगाच नाही जागा होत. ही आजूबाजूची लोक आहेत ना, तीच आपल्याला आपल्यातलं माणूस पण घालवायला भाग पाडतात, आपल्यातला राक्षस जागा करतात. त्या आर्याने पण तेच केलं. तुम्हाला माहिती आहे ती आर्या? बघितलंय तुम्ही? बघाल लवकरच. मी तिला माझी लय चांगली मैत्रीण मानलं होतं, जवळची मैत्रीण. तिनं काय केलं? माझ्याच नवऱ्यावर जाळ टाकलं, माझा घात केला तिनं, केसानं गळा कापला माझा. त्या माधुरीनं अशी थिल्लरबाजी केली नव्हती तरी मी तिला नाही सोडलं. मग आता या आर्याला कसं सोडीन मी? हा, नाही सोडणार मी तिला. देशमुख सर्कस मध्ये रमली असतो. दादा असं काय बोलतोय? आनंद बघ ना, चेहऱ्यावर किती ओसंडून वाहतोय. तुला खरं सांगू का, मला त्या वाड्यातल्या लोकांसोबत खरंच करमतं. इतकी लोक आहेत तिथे, गप्पा मारण्यात वेळ कधी गेला ना मला कळलंच नाही. अरे यार, आता तो ऋतिक आहे ना छोटा, त्याचा आणि माझा एक कॉमन फॅक्टर आहे, आई मिसिंगचा. जमलं आमचं त्यामुळे खूप छान. आणि ती हौसा पण खेळते. तिला बघितलं ना मला आपलं बालपणच आठवतं आहे.